जय जय रामकृष्ण हरी. आज सापला एकादशी निमित्त आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र केंदूर येथे संत श्रेष्ठ कान्होराज महाराज यांच्या जन्मभूमी, कर्मभूमी तसेच तपोभूमी या ठिकाणी आणि आज आपण भागीरथी कुंडाचे दर्शन घेणार आहेत. ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंड ज्यांना काका म्हणून संबोधत तसेच भागवत धर्माचे शिल्पकार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा या कान्होराज महाराजांची समाधी देखील याच गावात आहे. आज आपण जे स्थान बघणार आहोत ते भागीरथी कुंड आहे. संत चांगदेव महाराजांना प्रचिती देण्यासाठी आपली शिखा म्हणजे शेंडी पिळून ज्यांनी गंगा अवतरण केले ते भागीरथी कुंड या ठिकाणी आहे. काशीला जाऊन विश्वेश्वराचे दर्शन व गंगा पूजन करून मिळणारे पुण्य तुम्हाला या ठिकाणी कान्होराज महाराजांच्या समाधीच्या दर्शनाने व भागीरथीच्या पूजनाने सहज मिळते. हे भव्य स्वरूपाचं कुंड आपण पाहत आहोत. या भागीरथी कुंडासमोर श्री विठ्ठल रुक्मिणी यांचं देखील आपल्याला मंदिर पाहायला मिळतं. तसेच शिवपिंड तुळस या ठिकाणी स्थापलेली आहे. नर्मदेश्वर शिवपिंड आपल्याला शिवलिंग बऱ्याच जणांना माहिती असेल ते शिवलिंग आपल्याला या ठिकाणी बघायलाच मिळते. संत कान्होराज महाराजांनी इथे गंगा कशी आणली त्याची सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. पण तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा व त्यानिमित्ताने दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. त्याचं नाव भागीरथी अवतरण दिन असं संबोधलं जातं त्याला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे जाताना गणपतीचं दर्शन होत असतं आणि आतमध्ये गाभाऱ्यात ही सुंदर अशी विठ्ठल आणि रुक्मिणी यांची मूर्ती आहे. आजच्या सपला एकादशी निमित्ताचं रूप देवाचं आपण पाहत आहोत. इथे रोज नैमित्तिक देवाची पूजा केली जाते. तसेच एकादशीला महाअभिषेक होतो. त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेला कीर्तन असेल, भजन असेल असे विविध मोठमोठे कार्यक्रम होत असतात. या गावातील व पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ या गंगा स्नानाचं महत्त्व ज्यांना ज्यांना माहिती ते स्नानासाठी येत असतात व इथल्या शिवपिंड तसेच विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन तसेच गंगा मायाचं देखील दर्शन घेऊन ते आपल्या मार्गावरती परत जात असतात. या मंदिराच्या समोरच एक भव्य सभा मंडप दृष्टीस पडतो. इथे मोठमोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि त्याच्या समोरच ते कुंड आपल्याला नजरेस पडते. हे मंदिर जेव्हा बांधण्यात आलं तेव्हा कोणी कोणी या मंदिरासाठी काय काय देणगी दिली किंवा काय काय मोठमोठी कामं उचलली ते सर्वांची नावं या कोनशिलेवरती कोरण्यात आलेली आहेत. त्यात सभा मंडप, फरशी, बाहेरची फरशी, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, त्याचबरोबर मंदिराचा कळस, तेथील घंटा, त्याचबरोबर महादेवाची पिंड असेल, त्याचबरोबर समोरील म्हणजे शिवपिंडी समोरील नंदी, भागीरथी देवीची मूर्ती असेल, अशा अनेक देणगी इथे कोरण्यात आलेल्या आहेत. येथील कुंडात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. तसंच एक शुद्ध जल आपण याच ठिकाणी पाहत आहोत आणि तिथे भागीरथी देवीची मूर्ती इथं पाहावयास मिळते. अत्यंत सुंदर असं रूप आहे. देवीच्या 2 हातात कलश, एका हातात फूल तसेच एक हात आशीर्वाद रूपी आहे आणि देवीचं वाहन मगर आहे. तर अशा पद्धतीने मंदिराचं दर्शन हे पूर्ण झालेलं आहे आणि शेजारी अजून एक मेघडंबरी दिसून येते. त्याच्या पाठीमागे काय इतिहास आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहोत. या मंदिराच्या निर्मितीवेळी एक अनाकलनीय अशी गोष्ट घडलेली आहे. ती नक्कीच अनुभवण्यासारखी, पाहण्यासारखी आहे. ती व्हिडिओमध्ये आपण पुढे दाखवतच आहोत. ती मेघडंबरी इथून दिसून येते. या संदर्भात थेट आपण काकांच्या वंशजांकडून इतिहास जाणून घेऊ. जय जय रामकृष्ण हरी. आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र केंदूर या ठिकाणी आणि संत श्रेष्ठ कान्होराज महाराज म्हणजे माऊली ज्यांना काका म्हणायचे त्यांचं जन्मस्थळ असेल तसंच त्यांचं कर्मभूमी असेल. या गावात त्यांचं राहतं तसेच त्यांचं तपाची जागा पिंपळखोरी आणि समाधी मंदिर याच गावात आहे आणि पुण्यापासून काही अंतरावरती हे गाव आहे. तर त्यांचे वंशज आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याकडनं आपण ह्या भागीरथी कुंड इथं हे मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर याचं सगळं आपण याच्या आधी बघितलं. तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम यांच्याकडून नाव जाणून घेऊ. वासुदेव राज पाठक. आमचे जे कान्होराज महाराज संत होते त्यांच्या 23व्या पिढीमधले मी आहे वंशज. हे मंदिर कधीपासून आहे आणि भागीरथी कुंडाचा महिमा काय? ज्यावेळेला काही संत मंडळी केंदूरमध्ये आली होती त्यावेळेला महाराजांनी त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्याकडं प्रसाद घ्यावा.
तर ते म्हणले आम्ही काशी स्नान हे गंगा स्नान केल्याशिवाय आम्ही अन्न ग्रहण करत नाही. बर. तर ते म्हणले तुम्हाला गंगा स्नान घडवतो. हं. कान्होराज महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की ते रोज काशीला आंघोळीला जायचे बर. आणि माहूरगडला देवीच्या पाया पडायला जायचे. हं. आणि तो पिंपळखोरी म्हणून जे ठिकाणी हो. तिथं ते ध्यानस्थ असायचे. हा. आणि ते संसारी व्यक्ती होते, म्हणजे बर. 2 पत्नी होत्या, त्यांच्या मुलं होती, असे संसारी व्यक्तिमत्व होते. हं. थोडक्यात त्यांचा जर व्यक्तिमत्वाबद्दल एक माऊलींच्या ओळीमध्ये सांगतो की त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं, जो अंतरी दृढू, परमात्मा रूपी गुढू आणि बाह्यांतरी रूढू, त्या एका याच्यामध्ये त्यांचं वर्णन म्हणजे माऊलींच्या याच्यामध्ये करता येईल की आपल्याला त्यातलं काही गोष्ट कशी बोलता येईल की बाह्यांतरी रूढ होते, म्हणजे त्यांच्याकडे जर कोणी आलं आणि पाहिलं तर ती व्यक्तीमध्ये काही विशिष्ट गुण असतील, वैशिष्ट्य असतील किंवा काही शक्ती असतील असं अजिबात वाटत नव्हतं की हा आपला सर्वसाधारण माणूस आहे. आणि परमात्मा रूपी गुढू, त्याच्याबद्दल आपण जास्त सांगू शकत नाही कारण ते त्या लेवलचं पाहिजे माणूस. तरी सुद्धा मी एवढं सांगतो, थोडं विस्ताराने सांगतो, या क्षेत्राबद्दल सांगायच्या आधी थोडं विस्ताराने सांगतो महाराजांबद्दल की ज्ञानेश्वर महाराजांचं जे बालपण केलं, आपल्याला माहिती आहे कष्टामध्ये गेलो, तर त्यावेळेला जो वडीलकीचा मायेचा जो आधार ओलावा जो पाहिजे होता त्या 4 भावंडांना कान्होराज महाराजांनी दिला. कान्होराज महाराजांना ते काका म्हणायचे. आणि बऱ्याच वेळा माऊलींना 4 भावंडांना इथं घेऊन आलेले आहेत महाराज, त्यांचं बालपण जावं व्यवस्थित म्हणून, किंवा इथूनही ते ज्या वेळेला आळंदीला जायचे तेव्हा भेटायला त्यांना जायचे. थोडक्यात वडीलकीचा त्यांचा आधार होता, म्हणजे हे लौकिक अर्थाने. बरोबर. परंतु हे जे कान्होराज महाराज आहेत, हे त्यांचे जे गुरु आहेत ते मोहोळच्या तिथं वडवळ सिद्ध नागेश नागनाथ म्हणून ठिकाणी, ते कान्होराज महाराजांचे गुरु होते. नाथ संप्रदायाचे संबंधितच म्हणजे थोडक्यात. आणि माऊलींचे पण निवृत्तीनाथ आणि त्याची परंपरा होती. म्हणजे जे काही परंपरा होती त्याच्यामध्ये ते एक जवळीक होती त्यांची, म्हणजे साधना मार्गाच्या दृष्टीने. दुसरी गोष्ट म्हणजे माऊलीचा विष्णूचा अवतार मानतात, तर हे शंकराचा अंश होता. त्यामुळे तो एक अजून एक जवळीकाचा भाग, शिव म्हणजे जीव आणि शिव यांचं जे एकात्मता आपल्याला वारकरी संप्रदायात दिसते, तर ती याच्यामध्ये दिसते. त्याच्यानंतर ज्या वेळेला माऊली समाधीस्थ झाले त्यावेळेला अनेक लोकांचे, अनेक संत मंडळी तिथं हजर होती, परंतु त्यांनी कान्होराज महाराजांना कीर्तन करायला सांगितलं समाधीच्या वेळेला. त्यांनी याचं काय कारण असेल, हे परमात्मा रूपी गुढू या काही गोष्टी आपल्याला कळत नाही. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे चांगदेव महाराज त्यांनी कोरपत्र पाठवलं, बरोबर, माऊलींना असं आपण म्हणतो, पण ते कोऱ्या पत्रामध्ये सुद्धा काहीतरी आहे लिहिलेलं आहे, माऊलींना कळलं, म्हणजे ते तसं कोरपत्र नव्हतं. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे चांगदेव महाराजांनी कोरपत्र पाठवलं ते माऊलींना पाठवलं, आयऱ्या गायऱ्याला कोणाला पाठवलं नाही. याला एक फार मोठं महत्व. त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं ते माऊलींना कळलं आणि कान्होराज महाराजांना कळलं. ज्यावेळेला चांगदेव महाराज भेटायला गेले माऊलींना, त्यावेळेला ते अशी व्यक्ती शोधत होते की कोणीतरी माऊलींशी अधिकार वाणीनं माझ्यातर्फे बोलू शकेल, वकील. बरोबर. मग त्यांना कळलं की कान्होराज महाराजांचा अधिकार आहे तो, म्हणून तो त्याचा सगळा लवाजमा जो आहे घेऊन, वाघ किंवा छत्र चामर काय असेल, बरोबर, त्यांचा शिष्य संप्रदाय मोठ्या याने यायचे ना ते, तर त्या आधी केंदूरला आले. आणि केंदूरला आल्यावर त्यांच्या आंघोळीसाठी सुद्धा हे कान्होराज महाराज रोज काशीला स्नानाला जायचे. तर इथं गंगा स्नान करण्याची इच्छा होती संत मंडळींची, तर ते म्हणले मी तुम्हाला ते गंगा स्नान घडवतो. आणि शेंडी आपली ओली होती ती पिळली त्यांनी, तर हे भागीरथी तीर्थ निर्माण झालं इथं. हा, म्हणजे ही गंगा आहे जी शेंडीतनं त्यांनी निर्माण केलेली आहे. म्हणजे संत महात्म्यांचं जे वर्णन करतात 13व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, अमानित्वम दंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. त्यातला पहिला शब्द आहे अमानित्व. तर हा कान्होराज महाराजांचा मुख्य गुण होता, अमानित्व. म्हणजे मानाची बिलकुलच अपेक्षा नाही. जिथं आपल्याला मान मिळेल, जिथं आपले काही 4 शब्द कौतुक ऐकायला मिळेल अशा ठिकाणी ते जात नव्हते, एकांतवासात जायचे. बरोबर. की कोणी आपल्याला मोठं म्हणू नये.
तर एक प्रसिद्धी पराडमुख म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये ते तसे होते. अमानित दांभिकपणा बिलकुल नव्हता, अगदी सरळ साधं जीवन होतं. अमानित दंभित अहिंसा, अहिंसा सगळ्या संतांकडे, शांती, आर्जव. त्याच्यामध्ये आचार्योपासना हा एक त्याच्यामध्ये गुण. ते आचार्योपासना म्हणजे आपण असं हे करतो की आचार्यांची सेवा करतात बरोबर किंवा काय, परंतु कान्होराज महाराजांचं वैशिष्ट्य होतं की त्यांचे जे आजोबा होते कान्होराज महाराजांचे, तर त्यांना सुद्धा नागेशांनीच अनुग्रह दिला होता. आणि त्यावेळेलाच ते म्हणले होते की तुला जो नातू होईल त्या साक्षात शिवाचा अंश असेल आणि त्याला सुद्धा मीच अनुग्रह देईल. म्हणजे आचार्योपासना ही त्या जन्मापुरती नव्हती की ते अनेक जन्मांचे ऋणानुबंध होते, अशी ती उपासना होती. तर त्याच्यामध्ये कुठेतरी परमात्मा रूपी गुरु हा शब्द आपल्याला त्याच्यामध्ये थोडस कळू शकतं. जास्त आपण विस्ताराने सांगू शकत नाही, तेवढी साधनं नसते. तर चांगदेव महाराजांची जी काही चांगदेव महाराजांनी विनंती केली की तुम्ही माऊलींकडे घेऊन जा, आणि मग इथून ते चिंचोशीचा घाट उतरून आळंदीला गेले आणि तिथं जो विश्रांतवाड आहे तिथं चांगदेव महाराज थांबले आणि कान्होराज महाराजांनी सांगितलं की आता आलेले आहेत शिष्य, तुमचं काय त्यांना अनुग्रह द्यायची वेळ आलेली आहे, आता तुमचं काम आहे ते तुम्ही करा, असं माऊलींनी. म्हणजे हा जो मध्यस्थीचा भाग आहे. आणि जे कोरं पत्र आहे त्या कोऱ्या पत्रामध्ये काय आहे हे परमात्मा रूपी गुरु माणूस सांगू शकतो. म्हणजे आपल्याला ते साधना लागते, त्याच्या साधना लागते. तर हे जे क्षेत्र आहे ते असं क्षेत्र आहे. बरं, ही जे कुंड आहे त्यावेळेस शेंडे पेळेवरती साधारण किती पाणी होतं आणि म्हणजे आणि नंतर बांधकाम करण्यात आलं, सुरुवातीला पूर्वीच्या काळात किती केवढं कुंड होता? कुंड असंच होतं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे. नंतर ते पडझड झाले, मग अहिल्यादेवी होळकरांनी ते बांधलं असं काही जण म्हणतात. याच आकाराचं एवढंच कुंड होतं आणि ते आता किती काळापासून होतं ते नाही सांगता, पण म्हणजे जे ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या काळामध्ये, म्हणजे कारण चांगदेव महाराजांचे ते जे काय आले त्या म्हणजे 750 वर्ष होऊन गेले. परंतु इथं जे अधिकारी लोक येतात ज्यांना काय कळतं, आता आमच्या मध्ये काशीचे गुरु आले होते, तर ते इथं येऊन रडले ढसाढसा की ते म्हणले की साक्षात इथं गंगेचं माझं दर्शन झालं, स्नान झालं. तर असं ते त्यातल्या जाणकार लोकांना इथं ते अनुभव येतात. ते ओळखणाऱ्याकडे ती दृष्टी पाहिजे तर या गोष्टी आत्मसात होत असतात. आणि हे जे विठ्ठल रुक्मिणीचं आहे ते मूर्ती कधी बसवण्यात आली? त्याचं ते पण हे मंदिर आहे खूप जुनं आहे, पण मध्ये जीर्ण झालं होतं, आता जीर्णोद्धार केलेला आहे. हे कुंडाच्या आधीच आहे का नंतर सर? तसं सांगता नाही येणार. अच्छा. परंतु तसं नक्की नाही सांगता येणार. आता इथं लिहिले वरती भागीरथी अवतरण दिन उत्सव, तर कोजागिरी पौर्णिमेला त्या दिवशी तो हे झालं शेंडी पिढी, त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा म्हणजे त्या दिवशी भागीरथी अवतीर्ण आहे. अच्छा. मग त्या दिवशी इथं काय काय कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं? भागीरथी उत्सव असतो त्यावेळेला, कीर्तन प्रवचन वगैरे. बरं. आणि आपलं जलाचं पूजन केलं जातं. आपण सुरुवातीला ज्या मेघडंबरीचा उल्लेख केला होता आणि त्या मेघडंबरीत ह्या पादुका नजरेस पडतात, तर याच्या खाली नक्की काय हे, नक्की कोणाची समाधी आहे हे आपण काकांकडून जाणून घेणार आहोत. आणि हे सगळं या भागीरथी कुंडाच्या शेजारीच आहे, म्हणजेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर देखील त्याच्या शेजारी. त्यावेळेला तिथं भागीरथीचं काम आता एवढ्यात कोरोना काळात केलं. त्यावेळेला सुद्धा इथं नांगरणी चालू होती, इथे गचपण होतं सगळं. तर ते करताना तिथं जरा आडल्यासारखं झालं, त्यामुळं मग पाहिलं तर दगडांचा तिथं चौथरा होता. तर ते दगडांचा चौथरा ज्या वेळेला थोडं वरचं साफ केल्यावर असं दिसलं की दगड ठेवलेला, एक दगड त्यातला वरचा काढला, चांगला जड होता तो. तर तो दगड काढल्यावर असं दिसलं की साधारण 10-12 फूट तो खोल खड्डा रांजणाच्या आकाराचा होता. आणि आम्ही विचारलं काही लोकांना की काय असू शकेल, म्हणजे त्यावेळेला आंबेडकर महाराज आले होते इथं, तर त्यांना विचारलं. ते म्हणले आज एक तर पाणी असू शकेल, तीर्थ असू शकेल, त्यावेळेला पूजा अर्चासाठी त्यांनी केला असेल, तर किंवा मग समाधी असू शकेल काहीतरी. जर त्या दृष्टीनं मग उपरून पाहिलं तर त्याच्यामध्ये ध्यानस्थ आकाराचा एक सांगाडा, हाडाचा सांगाडा इथं आढळला.
तर आणि काही खापराचे तुकडे आढळले. हम्म. त्यामुळे मग पुरातत्व खात्याचे जे अधिकारी होते त्यांना विचारलं की काय असू शकेल, हे किती जुनं आहे काय. बरोबर. तर त्यांनी एक अहवाल दिलेला आहे. त्याच्यात त्यांचं मत असं पडलं की प्रौढ माणसाचा हा हे आहे सांगाडा बरोबर. साधारण 50च्या पुढचा असू शकेल. बरोबर. 350-400 वर्ष त्याला जुना आहे तो. आणि जे काही खापराचे तुकडे वगैरे अवशेष सापडले तर ते 12व्या शतकातले असण्याची शक्यता आहे असं त्यांनी ते सांगितलं. तर त्यामुळं मग तिथं नंतर आहे तसं ते बंद करून आता तिथं या पद्धतीचं आपल्याला हे तर याच्या खाली ते रांजण आणि रांजणाच्या आकाराचं ते होत. पूर्वीच्या काळात एखादा महापुरुष असला की ते त्यांना अग्नी देत नव्हते, अग्निडाग देत नव्हते, तर त्यांना एक पुरण किंवा मिठाच्या पाण्यात आपण कथा ऐकतो त्याच्यात मिठाच्या पाण्यात त्यांना हे करायचे आणि पुरून ठेवायचे किंवा वेगवेगळ्या कोणत्या तरी पद्धतीने त्यांचा देह आहे तसा पुढच्या पिढ्यांसाठी दर्शनासाठी राहावं म्हणून त्यांना हे करून ठेवायचे. त्याचं ताजं उदाहरण आहे इथं. त्यांनी सांगाडाबद्दल उल्लेख केला. कोणीतरी महापुरुष आहे, नेमकं कोण आहे ते सांगता येणार नाही, पण इथं महापुरुषाची समाधी नक्कीच आहे. जय जय रामकृष्ण हरी. तर या ऐतिहासिक ठिकाणाचा संपूर्ण पत्ता आपण स्क्रीनवर दाखवत आहोत. त्याचबरोबर नवीन जे पाहणार आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. असेच नवीन नवीन मंदिरं आपण कायमच आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा, व्हॉट्सअप इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्याचे लिंक शेअर करा, म्हणजेच हे ऐतिहासिक ठिकाण आणि त्याचं दर्शन इतरांनाही घेता येईल. लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी माऊली.